नंतर परत कुणाचं भोंग घेऊन बोंबलं थिडली नालाय खाऊ आणि कुणाच्या माग अर्ध्या सप्तीसाठी इनले आमच्या टोळीचे मेंबर व्हा 12 माई फुकाट खा. काही गाव भाग्यवान आहे महाराज. 24 तास जेवण आहे. एवढ्या दुष्काळात या गावनं सप्ताह घेतला ही पहिली कृपा. एवढ्या दुष्काळात या मंडळीने सप्ताह घेतला. पाया पडून सांगतो तुमच्या गावात सप्ताह झाला. पुढच्या वर्षी तुम्हाला इतरांपेक्षा 3 ml का होईना पण पाऊस जास्त पडणार हे ध्यानात ठेवा. आपले वाक्य कधी खोटे ठरत नाही. तुम्हाला धनसंपत्ती मिळणार का? सगळ्यात महत्वाची गोष्ट शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईल दानाने. तुम्ही एवढ्या लोकांना अन्नदान घातलं कशाला कोणाच्या मागे बोंबलं थेंडत? आमच्या टोळीत या, इथं मुक्काम करा, 3 टाइम जेवा, बाबळीच्या खाली झोपा. किती हालचाल, करकुटा तुटला नवा बाण जेव. यारी यारीला हानत याचे भजते नारी यारी यारीला याचे भजते नारी सभेला आणायला कोटी रुपये लागले असते. बकर किती लागले असते, सप्त्या किती लागल्या असतात. ही संप्रदायाची ताकद आहे महाराज. इथं आपचा विषय सोडा. ज्येष्ठ वद्य 8 आलं की आळंदीत पाय द्यायला जागा राहत नाही. ज्येष्ठ वद्य 7 आलं की देहूत पाय द्यायला जागा राहत नाही. का? महाराज पालखी निघणार, 10 लाख लोक हजर. सगळ्यात मोठा श्रीमंत संप्रदाय. ती लाईट बंद कर, लाईट ती. जगातला सगळ्यात मोठा संप्रदाय श्रीमंत असेल तर वारकरी संप्रदाय. आणि पोरांनो, कोणाच्याही मागे बोंबलं थेंडू नका. बाकीचे लोक तुम्हाला
फक्त 29 तारखेपर्यंत वापरून घेणार. आम्ही तुम्हाला कावळा शिवेपर्यंत संपणार. हरिपाठ येऊ नाही तर नाही. बस म्हणून चिंता विंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज. अभंगातला तिसरा मुद्दा आज. गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये श्री संत नारायण बाबा अखंड हरिनाम सप्ताह 41वा तारकेश्वर गंडी 41वा नागरिसातो वाडगाव. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ वाडगाव थाटे महंत आदिनाथ महाराज शास्त्री. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये 21व्या नारळी सप्त्याच्या चाललेल्या अखंड हरिनाम सप्त्यातल्या तिसऱ्या दिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही मला आतापर्यंत चाललं काय होतं? सप्त्यामध्ये कळत न कळत पण तू 1-2 माणसांचं कौतुक करावं. एक आपल्याला आवडत नाही कौतुक, पण जे खरंय त्याचं करावं. सप्त्यामध्ये सगळ्यात जास्त कौतुक थोडं तरुण पोरांचं करावं. का 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 लॉन्सला लग्न लिहिलं तर लघवीचे पैसे आहेत आणि 200 लोकांची पंगत वाढली तरी 500 रुपये द्यावा लागतात. वाडगाव परिसरातली तरुण मंडळी 7 दिवस एवढ्या लोकांना जेवायला घालते. त्यांचं 2 मिनिटं कौतुक का करू नये? का करू नये? आणि सत्य हे तरुणांशिवाय होऊ शकत नाही. उगाच कोणी अंगात आणायचं नाही. आम्ही केलं नाही. पोर वाजाकरण कर. काय झालंय महाराज, लोकांना खरं बोलायची सवय नाही राहिली. नाही तर सप्ताह कमिटी काय करीत नाही. डोंबलं काय करते समिती? 10 वर्षापूर्वी फक्त 1 टांग्यावाले दिंडीत राहायचे. आता या 5-6 वर्ष जीन पॅन्टवाले सुद्धा दिंडीत आहेत. मी म्हणतो त्यांना हरिपाठ नाही येऊ द्या, पण 90% काम दिंडीतलं लोक पोरं करतात. रावट्या टाकणे, बांबू टाकणे. दिंडी मालक काय करताय? पाया पडायचे पैसे गोळा करते. काय करते ते? कधी हरिपाठाला नाही का? कधी काय नाही. वा काय वाहन काय नाही तर महाराज दिंडीत एखादा माणूस रात्री आजारी पडू द्या, निम्या रात्री पोरांची दवाखान्यात नेण्याची तयारी. आता हे पोरांचं काय झालं माहितीये का? ह्या बाकीच्या मंडळीने पोरं फक्त वापरून घ्यायचे सोडून द्यायचे, वापरून घ्यायचे सोडून द्यायचे. तसं नाही, पोरांशिवाय कोणतंच कार्य होऊ शकत नाही. काय मत आहे तुमचं? हा आता हा आपला एवढा मोठा सप्ताह आहे. कालाचं कीर्तन जर महाराजांचं किती वाजता संपलं? 4 वाजेपर्यंत फक्ती चालतात. अख्खी पोरं वाढतात. 4 वाजेपर्यंत पोरं उपाशी राहतात. काय गावातले पुढारी काय करते नाही? पुढारी फक्त माईकला हापाफेल राहत्या. मा नाव कामून घेणं कोणी, मा नाव कामून घेणं कोणी. यायला मी तर तर फडलो, मा नाव कामून घे. तू तर फडतच राह. पुढारी तर फक्त नावासाठीच असतात. यांना फक्त असं लागतं, वा या 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 कसा बोकांडी आमचा. यांना फक्त स्तुती लागत. हे कामाचे माणसं नाहीत. यांना फक्त स्तुती लागते. पण 13व्या अध्यायात झटका आहे. पूज्यता डोळा न देखावी आणि स्वकीर्ती कानी न ऐकावी. ओवी सांगा चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशे पण मिरवी जगा माझी. उत्तम माणसाची लक्षणं. यांना फक्त लाल करायला लागते. हे काय टोकरे उचली देत काय? अशीच मारा मग. आपण बांधला बांगला हलकट क्वालिटीचं. आपल्या बापाला नाही जमला. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. मान कर्तृत्वाने आणि साधनेला मिळवावा लागतो. तो आपोआप मिळत नसतो. तरुण पोरं आणि जुनी मंडळी पोरांना जमून देत नाही महाराज. लई खोडीची. पोरानं टाळ घेतला, म्हातारा उठलाच. ते बरोबर बोंबलू नको. हा टाळ आणि तू बाई वाड्यावर या. पुढे तू आणला. एक वाक्य सांगा. उलट जुन्या मंडळीने पोरांना म्हणायला पाहिजे, अडचण आली तर आम्हाला विचारा, तुम्ही करून घ्या. याच्यात मोठेपणा आहे. याच्यात मोठेपणा. त्यांना ती मोठेपणाची सवय लागेल असल्यामुळे इज्जत गेली तरी चालेल. 75चं ग्रामपंचायतीला फॉर्म भरायला निघलं हलकट क्वालिटीचं. बरं गेलं तर सईला पेंट एकानं 6 अर्ज फाटले. 6
तो ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरतो अर्धच संपले तर का आला तार फडका मारा वय झालं विषय सोडून द्यावा महाराज हे डोक्याला आणि म्हातारपणाला जर समजा तुम्ही ग्रामपंचायत लढवली 2-4 मतांना तुम्ही पडले आयुष्यातल्या कर्तृत्वाला कलंक लागला ना मग वेळेत सावध झालेलं काय वाईट आहे आपल्याला 3 वेळा गावानं सरपंच केलता ना चौथ्यांदा गावाला बोलून घ्यायचं भाऊ मला काय राहायचं नाही मी 15 वर्ष होतो काय झालं असेल तुम्हाला अडचण आली मी आहे तुम्ही मोकळ्या मनाने करा कावळा शिवेपर्यंत किंमत राहील ना गावात पण नाही ना एकदा एकदा म्हणजे गावाचा वंशखंड झाला का तू एकटाच राहिला का गावात ये बाबा दारुड्यानवाणी मागून खिचडी फाटेल पुढच्या लावून तो फडून टाकेन फडून मग ही कोण शिवी महाराज प्रत्येक क्षेत्रात तरुण पोरं पाहिजे पोरं जर सप्त्यात असले ना सप्त्यात घोटाळा सुद्धा होत नाही नाही पोरं नाही होत पोरांचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला पोरं त्यांना काहीतरी करून दाखवायचं असतं त्यामुळे ते 5-10 रुपयाचा विचार नाही करीत त्यांना जर म्हणलं ना आपल्याला हे मार झाला पत्रिका नेऊन द्यायची ते म्हणते 50चं पेट्रोल मी टाकीतो 50चं तूप टाका पण न जुने तशी नाहीत पेट्रोल अधिक नाश्ता वसूल लई नंगात बरं मुरियल राहत्यात म्हणायची सोय आपण नुसतं म्हणलं नाही हिशोबाचं बोला मला म्हणतो सप्ताह गेला उडत अरे त्यामुळे यांच्या नादी नसतं लागायचं भाऊ 100 खाय पण तर फड मग आता काय कर महाराज प्रत्येक क्षेत्रात आणि काय करतो आपण महाराज मुलं मुली हे बिघडत नाहीत आपण त्यांना ती योग्य ती वागणूक देत नाही यावर तुमचं मत काय आपण काय करतो फक्त ग्रामपंचायतीला निवडून यायचे ना मग 5-25 पोरं प्यायला शिकवायची 2-4 जण नादी लावायची 2-4 जण कामातून घालवायची आपण सदस्य होऊन घ्यायचं आणि त्यांच्या इस्टेटीला गिऱ्हाईक पाहून द्यायचं ते प्यायला लागले म्हणजे त्यांनी घरदाराचं वाटोळं करायचं आणि आपण फक्त सरपंच होण्यासाठी किंवा सदस्य होण्यासाठी त्यांचा वापर करायला आपण त्यांना हे सांगितलं पाहिजे सदस्य मला कर नाही तर करू नको मी तुला 100 देणार नाही पावशेर पाजणार नाही असं जर म्हणलं ना गावही कंट्रोल होईल पोरं होईल आणि पोरांचा वापर करायचा आणि सोडून द्यायचा तसं नाही प्रत्येक क्षेत्रात पोरांना मार्केट दिलं पाहिजे हे शिकलं पाहिजे वारकरी संप्रदायाकडून लहाना येऊ नाही तर 90चा येऊ ज्यानं इना घेतलाय त्याच्या पायाला वाकलंच पाहिजे आणि इथून पुढे 9 लोकांची ग्रामपंचायत असेल ना 3 बाया आहेत मग 6 राहिले ना 3 पोरांना घ्या ना घ्या 3 पोरं 3 तुम्ही जुने राहा त्यांना कळू द्या ना काहीतरी पण जुने खोडीचे लई त्यांना जमन का तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढणार तुम्ही खिडक्या खाले ते चौकटी खातील खा ना हा विनोद नाही महाराज हा विनोद आहे आणि पोरांना तुम्ही चान्स द्या महाराज आता प्रत्येक माणसाने आता मी पाहतो आल्यापासून 1.5-1.5 तास झाला मला बळच माईकवर लोक सांगतात वाडे भरपूर आहे उशिरा आलेले जेवून घ्या याच्यापेक्षा पोरांची काय श्रीमंती असावं महाराज वाडे भरपूर आहे उशिरा आलेले पाहुणे म्हणजे आज वाडगावच्या लोकांची अशी स्थिती आहे आमच्या मातीत आलेला वारकरी चतकोर भाकर का होईना खाऊन गेला पाहिजे तो आमच्या सप्त्यातून तसा जाता कामा नाही याच्यापेक्षा काय पाहिजे आणि एवढा आनंद जर वाडगाव मधला पाहिला तर पांडुरंग सुद्धा तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार तुमचं माझं सगळ्यांचं भाग्य आहे महाराज एक वाक्य सांगू हरणांचे कळप आहेत पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही हत्तींचे कळप आहेत पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही गायांचे कळप आहेत पण सगळ्या कपिला नाहीत सगळ्या कपिला आहेत पण सगळ्या कामधेनू नाही सगळे जंगलात झालंय पण कल्पतरू नाही सध्या जेवढे साधू आहेत त्यात आदिनाथ महाराज सारखा साधू नाही साधं कोण बसला असतं कीर्तनाला इथं कीर्तनकाराच्या कीर्तनाला बसत नाही ते बिचारा मठाधिपती असून बाबा पुढे बसले इथं 2 साली आलं तर ते टाळ घेत नाही म्हणा 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 मी म्हणा म्हणा 2च साली येतात म्हणा आपण नाही राहत इंद्रिकेच्या कीर्तनाला तुम्ही म्हणा
आज एवढं मोठा माणूस आहे, हा सगळ्यात मोठा मनाचा मोठेपणा आहे. एखादं म्हणलं असं नाही थोडंच वाजित आहे, 3 याला बोलवायला लागत आहे. चाल भाऊ चाल, त्यानं तिथूनच व्हायचं गट्ट्या आण, हातोडी आण, पावडरचा डबा आण, गोडी आण, कणिक आण, लावून दे. तू काला फोडा येतो? काय करावा? एकच चाल म्हणणार, इको दे बाज दे ट्रबल. तू तोच लोकांना ट्रबल दिलाय, तू ट्रबल देऊच नको. चहा पित नाही, दूध पित नाही, तू औषध पे. काय पित नाही काय नाही. महाराज परमार्थ लोकांसाठी करायचं नाही, आपली मस्ती जिरवायला करायला. मला पोरानं 25 वर्ष लागले महाराज झालेला. हे 25 वर्ष या वर्षी महाराज झालेला 25 वर्षे. तुम्हाला कधी मी जांभळी दिलेली तरी दिसलो का? खनखने. आणि आयुष्य गेलं गाडीत. आयुष्य गाडीतच. मला जमिनीवर झोप नाही येत, गाडीच लागत झोपायला. असं गाडी म्हणलं का 3 मिनिटात झोपी. पण किती फिराव पोरांनो, मी 9 महिन्यामध्ये 1,60,000 किलोमीटर फिरलो. 9 महिन्यात गाडीची इकून टाकली परदेशी, कालच आणली परत. मी 15 स्कॉर्पिओ वापरल्यात प्रवासाला. 15 आता 15 स्कॉर्पिओ आणली काल. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे, पण ती काळाची. आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादानं होतं, नाही तर माझ्याकडे काय डोंबलंय. पण नाही महाराज, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका, महाराज म्हणून ऐकू जाऊ नका. काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणत जाऊ नका. फक्त तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका, ते खरंच. म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बरोबरच्या पोराने मित्र म्हणून ऐका. 2018ला 19ला वाडगावच्या सप्त्यात, तारकेश्वरच्या गडच्या 41 सप्त्यात तरुण पोरांना सांगतो, पोरांनो पाया पडतो तुमचं, फक्त तुम्ही मिळेल तो व्यवसाय हौशेनं करा आणि स्वतःच्या पोटाचा प्रश्न सोडवा. हीच खरी गडावरच्या सप्त्याची नांदी होईल. मिळेल तो व्यवसाय करा, मिळेल तो कारिगारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, शेळ्या पाळा, काही करा. कोंबड्या पाळा. सोलून कोंबडी 130ला आहे, भाजून 140ला आहे, बॉईल करून 180ला आहे, कडकनाथ 160ला झाली काल. आणि बोलाई 560 झाली. कडकनाथ म्हणले होते, त्यांचं लयच अवघड काम झालं. बरं कडकनाथ काय रे? हा 1200 झाली म्हणे कडकनाथ. विनोदाचा भाग सोडा, फक्त एक वाक्य पोरांना सांगतो, पहिल्या मुद्द्यात घुसवतो. पोरांनो एवढं कीर्तन तुम्ही ऐकलं, विनोद वाटतो तुम्हाला? नाही. पोरांनो माझे एक ऐका, मिळेल तो व्यवसाय करा आणि काहीच नाही त्या शेतकऱ्याला थोडी मदत करा. भयान स्थितीमध्ये कोण जागला? फक्त पोरानं. त्याने बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले पण मुलाचा फॉर्म भरला. त्याचा आदर्श घ्या. जरा 3 शब्द सांगा. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि मिळालेला वेळ जो वाह्यात घालवतो तो दैत्य. अंगातली ताकद आहे ना पोरांनो, भजनात घालवा. चांगलं डांबरीनं मोटरसायकलवर चालला, कुत्र्याला ताणतो, त्याचा बाप पिसाळेल होता. ती कुत्र म्हणतो अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. काय म्हाताऱ्याच्या टिंगल्या कर, मालकऱ्यांचं माप काढ, कीर्तनकारांची कटआउट काढ. याच्यात ताकद घालू नका. ताकद चांगल्या ठिकाणी घालवा. वाजवायला घालवा, गायनाला घालवा, अभ्यासाला घालवा, चांगलं वागण्यात ताकद घालवा. वाढदिवस साजरी करायचे ना, घराणी करा ना. डांबरीव करायला लागलेत आता नालायक वाढदिवस. आणि केक कापितात हरामी तर तलवारीनं कापितात आणि अंडी हाणतात एकमेकाला. मास आठून गेले. त्या बिचारीनं 3 रंगाचं लुगडं दिसली. रात्रीचं कालवून कसं गरम केलं महाराज. मी शेतकऱ्याचा आहे, तुम्ही शेतकऱ्याचे. शेतकऱ्यानं 4 वर्ष कसे काढले त्याचं त्याला माहिती आहे महाराज. त्याला वाटत नाही का माझ्या घरात टीव्ही असावा? त्याला वाटत नाही का माझ्या घरात फ्रीज असावा? अरे ह्या 3 वर्षामध्ये त्याच्या दारातली गाय गेली, गाय
आणि त्याच्या पोटी येऊन तुम्ही क्वार्टरी पेताना आलाय गो लाज नाही वाटते का अरे बायका मिळालं ना रेंज गेली काहींची रेंज व्हायरस आला त्यांना व्हायरस 100 रुपयां नाही काही ना पण 9,000चा मोबाईल आहे हातात आणि आतली चड्डीच नाही चैन उघडी नातू नाही मोकळा काही रेंज मध्ये काही रेंज मध्ये 35 ते झालेत काही जोडीदारांचे ऑपरेशन झाले आगडी तासात तू लाख करे रखवाली तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पर जाएगा हे घर कसं जिंदगी जिंदगी एक किराए का घर एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज देगा घर से बाहर निकलना पड़ेगा सगळ्यांना धन्यवाद मंडप तरुण मंडळी भजनी मंडळ देणगी देणारे पंक्तीला येणारे पंक्तीला बसणारे पंगत जेवल्यावर घरी जाणारे जाताना चपला नेणारे गायक वादक गुणीजन सगळ्यांना धन्यवाद आणि हे धन्यवाद देण्यासाठी वैकुंठावरून जे आलेले असतात ते बोलत नसतात करून दाखवतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात आहे तैसे जगी
जे जगले जगासाठी, जगतील जगासाठी, जगतात जगासाठी त्यांना संत म्हणतात. पहिली व्याख्या. दुसरी व्याख्या, ज्यांचं अस्तित्व कधी संपत नाही त्यांना संत म्हणतात. आणि तिसरी व्याख्या, जे वैकुंठावरून येतात आणि पाचच कामासाठी येतात. वाढवया सुख अतिभावधर वाढवया सुख अतिभावधर आता फक्त त्यांच्यामध्ये 41व्या वर्षाच्या नारळी सप्त्यामध्ये मार्ग धावून गेले आधी दया निधी संतते. तेने मार्गाने जायचं, लय देवाई चोळीत बसायचं नाही. लय देवाच्या 9,000चा बोकड कापला देवाला, 9,000चा बोकड. आणि देवाला काय व्हायला नख्या खुरखुर. आणि हे खुर लोक देवाला का वाहतात? ते शिजत नाहीत. ते शिजले तर खुर वासवच मिळाला देव. काही नाही करायचं महाराज. तरुण पोरांना एक वाक्य सांगतो. पोरांनो, हे इंदुरीकडचे कीर्तन आहे. हे काल खरंय, आज खरंय, उद्या खरंय. व्यवसाय करा, बाकी काही करू नका. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल, आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल, दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी 10 मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लई लोट ठेवणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पोरीने, निम्मे. आम्ही एका वर्गात होतो ना, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही. कोणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही. का रे बा म्हणजे त्याच्या का मोटरसायकल आहे, पेट्रोल संपल्यावर काय टाकील तो? नीट ऐका महिला मंडळ. महिला मंडळ, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. बऱ्याच लोकांची तक्रार आहे, महिलांची लय तक्रार आहे का महाराज पुरीला लय बोलतो, पुरीला लय बोलतो. पुरीनं तुम्ही 15 वर्षाच्या पुरी राहिल्या नाहीत. 15 वर्षापूर्वीची स्त्री चूल आणि मूल होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी आमदार आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी महापौर आहे, आजची मुलगी नगरसेविका आहे, आजची मुलगी कलेक्टर आहे. फक्त तुम्ही किती मोठ्या व्हा, फक्त या बिचाऱ्या बापाची मान खाली होईल असं वागू नका. याच्यापेक्षा कसंही जागा. आणि आमच्या 10वीलाच ठरलं ना, आमचं 12वीलाच ठरलं. काय ठरलं? कुणावरही प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, भंगार भंगार आपलं पंचाय नाही लागायचं. पोरगी 12वीला आणि पोरगा म्हणतायच्या हाताखाली. हे प्रेम आहे. दिल दिया ईट भी देंगे, काय ईट भी देंगे? हा याडपट नाही तर चांगल्या फटकावल्यावर काय करते पोरी? आई बापांची लाड आहेत. आणि पोरीचे सगळे चाळे आईला माहित असतात. आई फक्त भामट्याचं सॉंग घेते. पोरगी पळून गेलो आई म्हणते मला अंदाज आलता, अंदाज आलता. म्हणजे तू काय कुंभ मेळ्याला गेलती का? 2-4 महिने बापानं पोरीनं मोबाईल घेतला आणि बापानं कानपट्टी ठेवून दिली. तर म्हणली असावा प्रसंग आला, आला प्रसंग.
परीक्षा संपली तरी आपली पोरगी शाळेत जाती, परीक्षा चालू कोणती? आणि तिची आई म्हणते तोंडी राहिली. तोंडी झाली का निकाल आलाच. हा विनोद आहे का? गरीबाला इज्जत प्रिय, इस्टेट प्रिय नाही. पूर्ण पाया पडून एक वाक्य सांगतो, आयुष्यभर आपल्या बापाची दाढी वाढली ते चालेल, पण आपल्या बापाची मान कधी खाली नाही झाली पाहिजे. ते दिलं सोडून हे इंदुरीकडचं कीर्तन आहे. आणि कोणावरही प्रेम दरिद्रवाणी काय त्याला क्वालिटी नाही काय नाही. अहो ते कुठं चालत असतं का महाराज? नुसतं गायन एवढं कुठं पोट भरतं का? नुसतं वाजवणं एवढं कुठं पोट भरतं का? नुसतं कीर्तन एवढं कुठं पोट भरतं का? नाही. आता मी एकच कीर्तन केलं तर तुमचा नंबर कावा लागेल एवढं सांगा मला. आता नंबर लावायचं ठरलं तर अजून 2 वर्ष लागतील. आता जर नवीन तारखेवर नंबर लावायचा ठरला तो 21 लागेल. 3 करून 2 वर्ष लागत आहेत वेटिंगला. आजची तारीख घ्यायला 1.5 वर्ष झालंय. 1 वर्षापूर्वी बाबांनी तारीख घेतली त्या सप्त्यात. 1 वर्ष झालं आज. गेल्या वर्षी 3रा दिवस होता. आता 1 वर्ष लागलं तेव्हा मग कसं जमते ते चाललंय. आणि लोक आमच्याबद्दल बोबाटा करतात. लोकांना अभ्यास नाही. लोक नुसते म्हणतात इंदुरीकर लय पैसे घेतो बा. काही लोकांनी गाठ नाही घ्यायची, मला पाहायला सुद्धा नाही काही नाही. इंदुरीकर अगोदर पैसे घेतो बोबाटा घ्यायची तर नाही तारीख, पण आडवं काही नाही म्हणायचं. मोखार घेतोय. मी माझ्या आयुष्यात पैसे कधी कीर्तनाच्या अगोदर घेतले नाही अजून. आणि ठरूनही घेतले नाही. ठरूनही घेतले नाही. मी 5ही करतो एवढंचही करतो. 5,000च कीर्तन करतो आणि एवढ्यापर्यंतही धरतो. हो तेवढे गिराईक आहेत आपल्याकडे. कसे बी एवढे द्या, 10 मिनिटं या, एवढे घ्या, अशी कितीतरी आहेत. पण नाही, ज्याचं 5चं त्याचं 5च होईल, ज्याचं 25चं त्याचं 25च होईल. नाही नाही, तुम्ही माझ्या पुढे पीटी ठेवली तरी धरलं त्याचं बुडणार नाही. ते निघतील आपल्याला कुठे निघायचे. ते इकडं नाही निघाले तर तिकडे कुठं तरी निघाले. सकाळचं कीर्तन जरी डिझेल मध्ये टोल नाक्यात गेलं, मग मी सकाळचा आमचा परिसर काढीत असतो. परिसर नाराज नाही ठेवत मी कधी. नाही, चिप्पड मधले सकाळचे काढून टाकायचे. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य, पण ती काळाची गरज आहे. फार वाटोळं झालं लोकांचं. पूर्ण आईबापाच्या इज्जतीला जपा. आणि 5 गोष्टी अजून 2 वर्षात घडणार आहेत. एका मिनिटात सांगतो सप्त्यात. 1, 2 वर्षानं जर घडल्या नाही ना, आपल्याला दिसल तिथं आणा. ओपन चॅलेंज. आपले वाक्यच खोटं ठरू शकत नाही. 1, अजून 2 वर्षानं घरात माणसं राहणार नाहीत. का? प्रत्येकाला एकच मुलगा आहे आणि एकच मुलगी. माणसं नाही राहिली. पोरगी बाहेर, नवऱ्याच्या घरी, पोरगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे? 10:30 वाजता आपल्या गावात कुत्रं नाही, अख्खी माणसं शेतात येत. 10 वर्षापूर्वी न्हाव्याच्या वाट्यावर माणसं राहायची. वाट्यावर म्हातारी बसून राहायची. वाट्याच्या खाली म्हैस राहायची. आई म्हशीला पाणी मिळत होतं, पाहुण्याला चहा मिळत होता. आज गावात माणसं नाहीत. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दवाखान्यात नेतो. म्हातारा आजारी पडलं तर म्हातारी दवाखान्यात देते. डुकून पाहायला कोण नाही. घरात माणसं राहणार नाहीत. 2, दावे बिवे बंद होणार. आता दाव्याचं पॅकेज निघणार वामनाला. आता पॅकेज. कावळाई तूच आण, भातही तूच शिजव, आणि चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याची कर. टाकूर काय नाही. मला चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे नाह्याचे पैसे बुडवले. त्वरी लग्न मागितलं तो म्हणला आपला काय संबंध नाही. धाकटा म्हणलं मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचं काय संबंध. मग तो नाही म्हणला फुकाट करतो पण बोंबलू नका बुवा. दाव्याचं प्रवचन संपलं ना, कीर्तनकारांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पसायदान झालं की लोक जाते निघून. बाबाला टाकला ना खाटा पैसे. बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे. मग त्याला एक जण म्हणतो तुम्हाला फोन कोणी केलता? फोन द्यायला मी का बळत आलो का काय? आणि मग कीर्तनकार लोक हुशार राहत्या.
ते चप्पी केलेल्याला सापडी द्या. त्याला माहिती चप्पी केलंय म्हणजे वाड्यातलंय. हा त्याच्या जवळ गेला म्हणला राम राम. म्हणला मी चुलत भाऊ येते. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. मग जो खरा मालक असतो ना दाव्याचा तो गुतेला असतो नदीवर दगडावर पाणी सोडाय. हा त्याला सापडीत गेला. राम राम. तो याच्या पुढचा काय तुमचं आमच्या वडिलांनो प्रेम. तुम्हाला प्रेमाला लावा पेट्रोल पुरते दे. तो म्हणला तुला कळत नाही का मी उघड आहे. मग ताटलीतले तरी 80 दे. डावे बंद होणार. तिसरी गोष्ट हा विनोद आहे नाही. तिसरी गोष्ट घडणार आहे नोकरी मिळणार नाही. आणि शिकलेले पोरं नीट आहे का लई शिकू नका. मिळेल तो व्यवसाय करा आणि पोट भरा. पोरानो रस्त्याच्या कडेला नवरा बायको झाडाखाली 3 खुर्च्या लावतात. एक लाकडाचं मशीन आहे. ती बाई बिचारी बैलासारखा ऊस वडते आणि तो ऊस टिपरं घालतोय. 500 रुपये कमी त्यात. काय मत आहे तुमचं. काय आखा रस नाही. आखा रस नाही. निम टाकू द्या ना. पिणारी तरी कुठं लय लायकीचे पिऊ द्या ना. ते तसे बी पाणी टाकूनच पेतात. जाऊ द्या महाराज. पण गरीबाचा संसार चालला ना. एक खरं सांगू का महाराज. जी माणसं कष्ट करतात ना त्यांना पैसा मिळायलाच पाहिजे. मिळायला पाहिजे. आज आमची शेतकऱ्याची बाई जर कांदे काटायला बसली ना महाराज तर डोक्यावर टायर ओला करून घेते. तर वायर 3 वेळा वाळून जातोय पण उन्हात कांदे काढते. मग तिला पैसे मिळायलाच पाहिजे. नोकरीवाल्याची बायको लिफ्टनं वर जाते लिफ्टनं खाली येते. मणक्यात गॅप डोळ्याला अंधार येते. अगं बाई तू जगती तरी का आला. धडत्यालाही मोकळं करीन तोही गुतून त्यालाही दुसरी करता येईन आणि तूही मारण. काय अहो गरीब ते गरीब आणि श्रीमंत ते काय बिचारे. महाराज वाडगावचे लोक आहेत. एवढ्या लोकांना अन्नदान घातलं म्हणजे गरीबीच श्रीमंती एक नाही. हे गरिबानेच घालावा. श्रीमंत कुठं अन्नदान घालीत असते. गरीबाच्या घरात 100 माणसं येतात 5 मिनिटात स्वयंपाक तयार पिठलं भाकरी. हो हाना. श्रीमंत हलकट माणसं मोजीत. 5 सांगितले 6वा वाढला संपल्या चपात्या. त्याची बायको म्हणते निवांत जेवा. ताटल्या खाता का निवांत जेवा. एवढ्या चपात्या वाढती का शेतकऱ्यावर. ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बसित त्या चपातीचं काय. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो. अनारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते. आणि मग ते मॉडेल येतो चहा घेऊन. केस विस मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल. बाय 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 बाय. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय आज जोडून. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत. चहा अन्नदान. डावे बंद होणार. नोकरी मिळणार नाही. व्यवसाय करा. बायको मिळणार नाही. हे बापाच्या इस्टेटी वळवळ करायचं सोडा. तुम्हाला वाटतं आम्हाला 30 एकर जमीन आहे. लोक म्हणते पोर मोकळं हिंडत. 30 एकरला काय करता. काही लोक म्हणते आमच्याकडे जीसीबी आहे. पुरीचा बाप म्हणला जीसीबी आहे का. हा पोरग पियत आहे का. हा पण त्या जीसीबीनं खड्डा घे आणि तो सांड गाडून टाक. काय करता. आता मुलीचा बाप ह्या मुद्द्यावर आलाय की माझी पोरगी रोजानं गेली तरी चालेल पण निर्व्यसनी आणि समाधानी घर पाहिजे. आता हे भंगार भंगार पोर बायका मिळणार नाही. क्वाटरी बिटरी कमी करा आणि लोकांची भोंगे घेऊन सतरंजा टाकायचं बंद करा. हा घर बघा नीट. आई बापाला मदत करा. लोकांच्या मागे 1.5 महिना भोंग घेऊन येऊ नका बोंबलत चपटीसाठी. हे काय कोणाच्या मागे हिंडायचं नाही. हे काय बायको मिळणार नाही. आता
तहसीलदार मुलगी टोनग्या तहसीलदार 1.5 लाख पेमेंट आहे तिला. तुला लिहायचं तर येतं का 1.5 लाख? तुला जर 1.5 लाखाची चिलर करून दिले तर कावळाशिवाय बोध मुश्किल. हे जी बायको आली आता आता या आठवड्यात जेवढे पाहुणे येतील त्यांना हा म्हणा. आणि पुढच्या वर्षी लग्न नाहीत. 20 सालात लग्न नाहीत. 20 सालामध्ये मला वाटतं 20 का 22 तिथी आहे. अधिक आहे पुढच्या वर्षी. यंदा 82 तिथी होत्या. गेल्या वर्षी 62 होत्या. पुढच्या वर्षी 15-20 तिथी आहे. त्याच्यात असतंय शुक्राचा. बायको नाही. या 15 वाले जेवढे येतील त्यांना हा म्हणून टाका. येडे बहिरी मुखी भले पहिले तिला 2 पोर आहे चालतील. रेंज गेली बायको नाही आता. आणि एवढ्यातून जर सुटले तुम्हाला आता एकच पर्याय. तुम्ही राहिले का? नाही विनोद नाही महाराज. व्यावसायिक माणसाला लोक मुलगी देतात. हे बा अजून समाजानं नीती सोडली. ज्या घरामध्ये निर्वेष्टीपणा आहे आणि कष्ट करणारी मुलं आहेत ते तर लोक मुलगी. पण या फुकाट खाणाऱ्याला का पोरी द्यायच्या? एक 1 साइड बांगपाडी तो बगलाच गुळछेडा झाला. बकरात झोपतो तो बोकड्या तुला ढुसण्या मारतो. तुला झाला 1 साइड आणि 2 साइड. बायको नाही आता. तुम्हाला आता एकच पर्याय पोरानो. मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे. झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी झोप येत नाही. डबल नाहीतर मामाची मामीची पूजा करणे बस. त्या मामाला मुलगी आहे का? नाही. मेला त्या मामाला किती आहे? 1. आणि तुला भाऊ एकटाच आहे का? कल्याण त्या मामाला आहे का? नाही. तुम्ही झाले गोसाई. त्या मामाला नाही. नाही मामा नाही. मामाला मुलगी आहे का? नाही. मामाचंच लगीन झालं नाही. त्या मामाला आहे का मुलगी? मुलगी आहे. हा किती आहे? 4. त्या मामाला नाही. त्या मामाला रे बऱ्या नाही. नाही आहे का? नाही. तुझ्या मामाला तुझ्या रे तुम्ही आले आमच्या टोळीत. हा विनोद नाही. लहान मुलाला एकाचा काढता यावा म्हणून गुरुजी जसा एकाचा फिरवतात. ती काय काळजी करायची नाही. मी कुठं जाऊ द्या रातभर येळभर. तो गुरुजी जसा एकाचा तसं या जगाला संत जगायचं शिकवतात. बायको मिळणार नाही इथपर्यंत आपण आलतो. 5वी गोष्ट घडणार आहे. शेतकरीच राजा होणार आहे. तेव्हा शरण जा उधारा पांडुरंगा. आणि संत काय करतात?
तुमचं आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा हॅलो, ऐका ऐका, आवाजाकडे लक्ष असू द्या. तारकनाथांच्या कृपेने आणि संत नारायण बाबांच्या आशीर्वादाने सुरू असलेला हा 41वा फिरता नारळी सप्ताह, या नारळी सप्ताहाचा हा 3रा दिवस. आणि या 3ऱ्या दिवशी महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्येच राहून अनेकांना जो वारकरी संप्रदाय माहिती नव्हता, असा वारकरी संप्रदाय आपल्या वाणीतून अनेकांपर्यंत पोहोचवणारे हरिभक्त परायण गुरुवर्य परमपूज्य देशमुख महाराज यांनी आज आपल्याला सर्वश्रुत पद्धतीने त्यांच्या सर्वश्रुत अशा वाणीतून आपल्यापर्यंत त्यांचे बोल पोहोचवलेले आहेत, आपल्याला मंत्रमुग्ध केलेला आहे. तरी मी बाबांच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. महाराजांनी आपलं जीवन हे या